आपल्याकडे आहे ना सगळे नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळं आहे. आपल्याकडे सगळे ब्रेकफास्ट भेटेल, दुपारी लंच भेटेल, राईस प्लेट पाहिजे तर राईस प्लेट भेटेल, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला चाट खायची इच्छा असेल तर भेळ आहे, पाणीपुरी आहे. त्याच्यानंतर चायनीजचे खूप वेगवेगळे व्हरायटीज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याच्यानंतर रात्री लेट नाईट जर काही पाहिजे तर त्याच्यासाठी कोल्ड कॉफी, सँडविच असे बरेच ऑप्शन तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत तिथं. आज 25 मेला संडेला. आईच्या. नाही नाही. आम्ही आधी 6 महिन्यांपासून एक छोटा आउटलेट म्हणजे चालवायचो. फक्त फूड कार्ट होतं आमचं. आता मग हळूहळू ग्रोथ सोबत आम्ही इकडं ते एक्सपांड केलेलं आहे. टायमिंग सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत. हो, फॅमिलीसाठी सेपरेट जागा आहे. तुम्हाला स्ट्रीट फूडचा आनंद घ्यायचा तर आमच्याकडे आउटडोर सिटिंग पण आहे. तुम्हाला फास्ट फूडमध्ये जर लवकर नाश्ता वगैरे करायचा तर आमच्याकडे स्टँडिंग टेबल्स पण आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे पण असेल म्हणजे तुम्हाला जे व्हरायटीज वगैरे पाहिजे ते आमच्याकडे फुल मेन्यूमध्ये आहे. आमच्याकडे 123 आयटम आहेत मेन्यूमध्ये की जे जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येकाच्या आवडीला पुरून उरेल. ऑनलाईनची पण सुविधा लवकरच सुरू होणार आहे झोमॅटो स्विगी थ्रू. तसं सध्या आमचं पार्सल चालू आहे. हा, होम डिलिव्हरी आहे सध्याला. की लवकरात लवकर कमी वयात व्यवसायाला लागा. दुसऱ्यांकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय टाकलेला कधी पुरतो. पहिले 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष तुम्हाला जड जाईल. उधार घ्या, लोन करा. जसं तुम्ही पार्ट्यांसाठी याच्यासाठी तुम्ही घेऊ शकतात, गाड्यांसाठी घेऊ शकतात, मोबाईलसाठी घेऊ शकतात लोन. तेवढ्याच अमाऊंटमध्ये तुमच्या एका आयफोनच्या अमाऊंटच्या लोनमध्ये तुमचा एक व्यवसाय सेटअप होऊ शकतो. आणि तेवढ्या याच्यात तुमचं एक नवीन व्यवसाय जर सुरू झाला तर तुमचं इन्कम सुरू होईल आणि इन्कम सुरू झालं तर तुम्हाला कोणाची गरज नाही. नाही, आमच्याकडे लाईव्ह किचन आहे. तुम्ही म्हणाल तर आम्ही 15-20 मिनिटात सगळे आयटम अवेलेबल करू शकतो. मिनिमम आम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतात प्रत्येक आयटमला. आम्ही कोणतंच बनवून नाही ठेवत. आधी पण आमचं एक होतं आउटलेट. सगळ्यांना माहिती आहे लाईव्ह किचन आहे, फ्रोझन काही नाही आहे, प्रिझर्व काही नाही आहे. जे पण आहे ते फ्रेश आहे. तर कस्टमर आले तर आम्ही त्यांना सांगतो की अर्धा 1 तास लागेल पण आम्ही त्यांना आहे ना फ्रेशच देतो. आमच्याकडे स्पेशल म्हणलं ना तर आमच्याकडे डाळबट्टी आहे. डाळबट्टीपासून ते आमच्याकडे ना म्हणजे 10 रुपयाच्या आयटम पासून ते आमच्याकडे ना 300 रुपयापर्यंतचे सगळे आयटम आहे. त्यात आम्ही चहा, नाश्ता, कोल्ड कॉफी, सँडविच, चायनीज, व्हेज, नॉनव्हेज थाली. त्याच्यानंतर तुम्ही जर म्हणजे काही चिकन मटन वगैरे असं घेऊन आले तर आम्ही पर पर्सननी पण बनवून देतो, केजी प्रमाणे पण बनवून देतो. फिश वगैरे मध्ये पण स्पेशल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चाट वगैरे एकदम हलकं खायचे, पॉकेट फ्रेंडली, त्याच्यासाठी आमच्याकडे नाश्त्याचे पण ऑप्शन आहे आणि चाटचे पण ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर मेन असं आहे की राईस प्लेट की एका माणसाची एक मील जर तुम्ही बाहेर घ्यायला गेले तर 150 ते 200 रुपये तुम्हाला कॉस्टिंग येते. ते आमच्याकडे फक्त 80 ते 90 रुपयाच्या आसपास भेटते. त्यात तुमचं पोटभर जेवण होतं. त्यात तुम्हाला भाज्या भेटणार, चपाती भेटणार, राईस भेटणार, डाळ भेटणार, सॅलड भेटणार, ठेचा, लोणचं, जे पण ऑप्शनल अवेलेबल असेल ते आम्ही अवेलेबल करून देत असतो. हो, आमचे इथलेच आहेत. आमचे पहिले मराठी लोक, महाराष्ट्रातलेच लोक, आम्हाला बाहेरचे लोक आवडत नाही. आमचे पहिले इथलेच लोक आम्ही प्राधान्य देतो. गिरीश संभाजी गिरी, अपोजिट टू दत्त मंदिर, देवळाई चौक, बीड बायपास. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात 9175566334. त्याच्यानंतर आमचं हॉटेलचा इन्स्टा आय डी पण आहे, कोंडाणा चायनीज अँड इंडियन. गुगलवर पण तुम्ही जाऊन चेक करू शकता हॉटेल कोंडाणा. तुम्हाला लोकेशन वगैरे, मेन्यू वगैरे सगळं अवेलेबल होऊन जाईल. माझं नाव सोनू पवार. मॅडम म्हणजे आमच्या व्हरायटीमध्ये चायनीज वगैरे, त्यानंतर मंचुरियन, नूडल्स, त्यानंतर बिर्याणी वगैरे सर्व काही भेटेल आपल्याकडं. म्हणजे व्हेरायटीमध्ये खूप खूप अशी चवदार आपली आहे, ते तुम्ही येऊन ट्राय करू शकता. स्पेशल काय तुमच्या डिश? स्पेशलमध्ये डिश आपल्याकडे बिर्याणी भेटेल साहेब. बिर्याणी आहे, त्यानंतर राईस आहे, नूडल्स आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला 100% आवडेल. वर्षापासून तरी मला लगभग 7 ते 8 वर्ष झालेल्या लाईनमध्ये. नाव रेग्युलर ऍड्रेस
माझं नाव सोनू पवार.